मी तुम्हाला अगोदरच म्हटलं काहीतरी सेटिंग राहून गेली असेल, ती सेटिंग पूर्ण करायला अजून दिवस लागणार असतील, म्हणून होत असेल. आता मला साहेब सांगा, निवडणुकीच्या मधोमध तुम्ही प्रचाराचा एक दिवस वाढवला. जेव्हा तो आपण म्हणतो ना, काय म्हणतात त्याला, जो ब्रीदिंग पिरियड असतो मधला 1.5 दिवसाचा, आम्ही माझ्या या कमी कार्यकाळामध्ये मी 4 निवडणुका लढवल्या. जो ब्रीदिंग पिरियड असतो प्रचारानंतरचा, तो किमान 1.5 दिवसाचा असतो. मी अशी एकही निवडणूक बघितली नाही ज्याच्यामध्ये आदल्या दिवशी 10 वाजता प्रचार संपला आहे आणि दुसऱ्या दिवशी मतदान होत आहे. नाही पण यात आता ह्याच्यात नेमकं करायचं काय हे लक्षात आलं. बघा, लोकांना सगळं लक्षात येतो. कुठेतरी सेटिंग राहिली आहे करायची, ती सेटिंग करत असतील, कुठेतरी तार जोडत असतील. म्हणजे जे तेच विरोधकांचा जो आरोप आहे की तारीख बदलली आहे, हं. मतमोजणीची जी तारीख बदलली आहे त्यावर तुम्ही संशय व्यक्त करता आहात का? व्यक्त करण्यासारखंच सगळं काही चित्र समोर उभं राहिलेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, निवडणुकीच्या प्रचाराचा पण दिवस ऐन निवडणुकीत वाढवला गेला, निवडणुकीच्या अगोदर नाही. आणि नंतर काय, आता संशय येण्यासारखंच करतात ना हे लोक. तुम्ही का करता? सोडून द्या ना जनतेच्या कोर्टामध्ये, जनतेला निर्णय घेऊ दे. आपण जनतेचे निर्णय बदलायला लागलो तर लोकशाही कसली? आपण कुठल्या प्रशासनामध्ये आपण आहोत? काय आपण सेवा करणार आहोत? आपण गव्हर्नमेंटमधली लोक आहोत. आपण लोकांवर विश्वास जर नाही ठेवला, हा लोकांवर दाखवलेला अविश्वास आहे. लोकांना गृहीत धरू नका. माझं असं म्हणणं आहे की कुठेतरी काहीतरी राहिलं आहे. संशय येण्यासारखा वाव आहे ना, तुम्ही संशय का तयार करता? संशय नका तयार करू. जनतेच्या कोर्टामध्ये आहोत, जनतेने निकाल दिला पाहिजे. निलेशजी, पुराव्यांसह तुम्ही या सगळ्या गोष्टी उघडकीस आणता.